शेवटचा सामना खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवरती एक धावले. दुसरा बॉल मिस टायमिंग. झेल मात्र झेल पर्यंत काही क्षेत्ररक्षक पोहोचला नाही. इथून पाहिलं गेलं तर सहज रीतीने 2 धावा. पहिल्या बॉलवरती एकेरी सिंगल. जाता मासा दरम्यान पहिल्या बॉलवरती एकेरी सिंगल. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती दुहेरी. तिसरा चेंडू पाहिला तर अगदी भन्नाट वेगानं फेकलाय सचिन या गोलंदाजांना. इथं निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. कमबॅक करताना पाहतोय सचिन या गोलंदाजाला. विचार केला आतापर्यंत पहिलं षटक आहे. 2 ओव्हरचे मॅच. सरळ बॅटनं धावा येत असतील तर आडवं बॅट करण्याची काही गरज नाही आहे. इथून फटका बसलाय. जेल पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचला होता. कॅच मात्र झाली ड्रॉप. इथून पुन्हा 2 धावा. 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या 5 धावा धावफलकावर. 5 धावा धावफलकावरती. शेवटच्या अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक या षटकातील. लोवा फुलटॉस होता. खऱ्या अर्थानं अक्रॉस दी लाईन फटका केलेत असताना बॉल समोरच्या दिशेने. इथं धावबाची संधी होती. फेकी थोडीशी खराब पाहिली. त्यानंतर पुन्हा 2 धावा. 2च्या मदतीनं धावसंख्या 7. शेवटचा बॉल शिल्लक आहे. यानंतरचा सामना गौर कामत संघाचा कर्णधार आणि वंजारवाडी संघाचा कर्णधार या लगेच टॉस करण्यासाठी. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा. बिनगडी बाद 7 धावा पाहतोय. त्या कलाम संघाच्या दुसरा षटक हाताळण्यासाठी कदाचित अंकुशला इथून प्रचारित केलं जाईल. अंकुश गोलंदाज याला वापरलाय दुसरा षटक हाताळण्यासाठी. आपण पाहतोय 12 बी संघाकडून गोलंदाज अंकुश. स्ट्रायकिंग गिल्ला आपण पाहतोय मनीष. नो स्ट्रायकिंग एजला ज्ञानेश्वर. धावफलकावरती धावा 7 धावा. पहिला चेंडू अगदी पहिलं तर कवा पॉइंटच्या दरम्यान हा बॉल ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. बॉल उचलणार फेकणार. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न चालवलाय. इथून दरम्यान पाहिलं गेलं तर तिसरी धाव देखील पूर्ण. 3 धावा पहिल्या चेंडूवरती आल्यात. 3 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. 10 धावा धावफलकावर.
10 धावा धावफलकावर. पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्यात. अंकुश गोलंदाजीसाठी आलाय. पहिल्या बॉलवरती केल्या 3 खर्च. त्याच्यानंतर इथून फटका बसलाय. जेलची शक्यता. स्लिपच्या क्षेत्ररक्षकानं मात्र टिपली जेल. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का कलम संघाला. लोबा फुल टॉस बॉल होता. ऑन दी राईज करत असताना लॉंग ऑफला पाठवलाय. त्या ठिकाणं सतरक्षक वेगाने आलाय. दरम्यान इथून पाहिलं तर दुसरी धाव घेताना फलंदाज बाद. एकच धाव. एक या धावसंख्येनं धावसंख्येत भर. धावसंख्या 11. मनीष हा फलंदाज बाद झालाय. धावांचा विचार केला तर पाहिलं गेलं 11 या धावसंख्येवरती आतापर्यंत 2 फलंदाज बाद झालेत. इथून मोठा फटका सुरेशच्या बॅट मधून बॉलला पाठवलाय लॉंग ऑन. सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सुरेशच्या बॅटमधून हा षटकार आपण पाहिला. धावांचा विचार केला तर धावफलकावरती धावा 17 धावा. रुपेश न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पाहिलं गेलं तर हे शेवटचं षटक आहे. 2 बॉल शिल्लक आहेत. एखादा तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. हॅलो.
चला गौरकामा संघ कर्णधार या लगेच. वंदरवाडी संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. जातो मास्या दरम्यान स्ट्रायकिंग याला आपण पाहतोय. मयूर नो स्ट्रायकिंग याला सागर. 21 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. मोठा फटका मयूरच्या बॅट मधून बॉलला पाठवलाय. लॉंग ऑफ कडे सतरक्षक आहे त्या ठिकाणी. जेल प्लेयर फलंदाज होईल बाद. मयूरच्या बारीच्यांचा पहिल्या चेंडूवरती पहिला कडे बाद झालाय. बारवाई बी संघाचा मयूर हा फलंदाज. नवीन फलंदाज सचिनला पाहतोय. धाव फलकावरती धावा अजूनही जोडल्या नाहीये. तिथून देखील फटका फसलाय. सतरक्षक त्या ठिकाणी धावताना पाहतोय. 2 तर झाली आहेत पूर्ण. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न चालवलाय थांबवलाय. धावा इथून 2. स्वतःच्या आणि संघाच्या दोन्ही धावसंख्येने खातं ओपन झालंय. 2 धावा धाव फलकावर. लोबा फुल टॉस बॉल. इथून मात्र फलंदाज होईल बाद. सचिनच्या बारीचा अंत. अगदी स्वतःच्या फालोत्रमध्ये बॉल अडवला. धाव घेण्याचा प्रयत्न होता. धाव घेताना फलंदाज झाले बाद. लागणारा दुसरा धक्का बारवाई बी संघाला सचिनच्या स्वरूपात. तदनंतर न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रमेशला पाहतोय. आखूड टप्प्याचा बॉल अगदी बागफुटला जात असताना बागफुट पंच करण्याचा प्रयत्न अनसक्सेस राहिला. इथून निर्धाव चेंडू. डॉट चेंडूची झाली आहे सांगता. गोलंदाज आतापर्यंत सुरेख गोलंदाजी करताना पाहतो विजयला. इथून आलाय मोठा फटका. बॉल चाललाय मिड विकेट. सीमारेषा पार. सागरच्या बॅट मधून हा षटकार आलाय. सागरच्या बॅट मधून आलाय षटकार. विजय या गोलंदाजावरती आक्रमण करताना पाहतोय. इथून टप्पा पडल्यानंतर आतमधलं वलन घेतलं या बॉलना. इथून निर्धाव चेंडू पाहतोय. सुरेख गोलंदाजी आहे. षटक क्रमांक 1 संपुष्टात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 8. इथून तिसऱ्या पंचांना रेफर केलाय.
निर्धाव चेंडू निर्धाव चेंडू आलाय. येणारे 6 चेंडू विजयासाठी अजून 13 धावसंख्येची गरज. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती रुपेश. 6 चेंडू 13 धावसंख्येची गरज. स्ट्रायकिंग इनला रमेशला पाहतोय. नो स्ट्रायकिंग इनला सागर. पहिला चेंडू इथून मात्र लॉंग ऑफच्या दिशेने हा फटका. सतरक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव एकेरी धाव. एकेरी सिंगल. सिंगलच्या साह्याने धावसंख्या 9. 9 धावा धावफलकावरती. 5 चेंडू 12 धावसंख्येची गरज. सुरेख गोलंदाजी करताना पाहतोय. निर्धाव चेंडू आलाय. 4 चेंडू 12 धावसंख्येची इथून गरज. आणखीन एक डॉट. सुरेख गोलंदाजी आहे. आता इथून 3 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायच्यात 12. अगदी ब्लॉकर रिजन मध्ये हा बॉलला फेकलं होतं. 1 धाव झाली आहे पूर्ण. थांबवलंय रमेशना. एकच धाव. एकेरी सिंगल. सिंगलच्या साह्याने धावसंख्या 10. 2 बॉल 11 ची गरज. कंपल्सरी 2 षटकार इथून मारणं गरजेचं असतील. मोठा फटका आलाय परंतु फटका बसलाय समालोचन कक्षाच्या दिशेनं. झेल दी प्लेयर फलंदाज बाद. चला न्यू बॅट्समन लगेच जा. शेवटचा 1 बॉल. एका बॉल मध्ये 11 ची गरज. सतरक्षण लावा लगेच कलम संघ. आणि इथून सामना जिंकलाय तो कलम संघाने आणि पराभवाला सामोरं जावे लागेल ते